हॉटेल भाग्यश्रीला आपण रोज स्टार्ट ऐकून आणि रोज मेहनत करून डायरेक्ट हाती आला. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का ज्या वयस लागतो हॉटेल भाग्यश्री. इंस्टाग्रामवर तुम्ही आम्ही स्क्रोल करताना विविध खाद्यपदार्थांच्या रील पाहायला मिळतात. पण आपल्या हॉटेलची स्वतः आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये जाहिरात करत नेटकऱ्यांना भुरळ पाडणारे फार कमी व्यावसायिक असतात. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळील हॉटेल भाग्यश्रीचे मालक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच त्यांनी टोयोटा कंपनीची नवी कोरी काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. त्यांच्या गाडी खरेदी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. मला ती चांगली घरात हॉटेल भाग्यश्रीचा बर्थडे होता म्हणून खास भाग्यश्रीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली. हॉटेल भाग्यश्री बार्शी शोरूम एका दिवसात आपल्याला ब्लॅक कलर दिलेला बार्शी शोरूमला सगळ्यांनी आवश्यक भेट द्या. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश विकास मडके आहेत. नागेश मडके यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून दिली. शिक्षणाचा कोणताही गंध नसताना सोशल मीडियाच्या व्यवसायात योग्य तो वापर करून जिद्द चिकाटीच्या जोरावरती हॉटेल मालक नागेश मडकेंनी हे यश संपादित केलंय. इतकी खुशी झालेली आहे मला की ह्याचा म्हणजे मला काय कळावं काय नाही मला काहीच कळाना. इतके मला 2 दिवसात फोन आले आहेत, 2 लाख फोन आलेत मला आयुष्यात कवाच आले नाहीत. आणि इतकी खुशी झाली आणि सगळं झालंय ती माझ्या बायकोमुळे झालंय. अशी खंबीर साथ आहे माझ्या बायकोची. मला आज खांद्याला खांदा लावून माझी बायको असल्यामुळं गाडी दारात आहे. इतक्या लोकांचा परिस्थिती चांगला आहे. आज नाव झालंय माझ्या देवीच्या कृपेने इतकं नाव झालंय. धाराशिव जिल्ह्यात असू द्या, तुळजापूर तालुक्यात असू द्या, महाराष्ट्रात असू द्या. आणि आमच्या धाराशिवकरांनी इतकं प्रेम दिले भरभरून की त्याचं मी हीच करू शकत नाही की आज धाराशिव जिल्ह्याचं पहिल्यापासून नाव आपण मी हॉटेल टाकल्यापासून जेव्हापासून धाराशिव जिल्ह्याचं नाव झालंय. अख्ख्या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचं नाव झालं की धाराशिव जिल्ह्यात हॉटेल आहे भाग्यश्री. आणि त्यांनी आज एक फॉर्च्युनर घेतली ती बी अंगठा छाप असताना. मी काय शिकलेलं नाही ना काय केलेलं नाही, शिक्षण 0 आहे. काही लोकांनी चर्चा केली पण मी स्वतः बनवाय नसल्यामुळं दुसऱ्याच्या जीवावर टाकलं. उद्या क्वालिटी बदल झाली तर कोण येणार नाही. त्याच्यामुळं ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी हॉटेल बंद ठेवतो आणि मी ज्या दिवशी आम्ही नवरा बायको असेल त्या दिवशी हॉटेल चालू ठेवतो. कारण की आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः मेहनत करतो चुलीपाशी. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजता आम्ही चुलीपासून हटत नाव. हार गिरायका सांभाळतो, आलेल्या गिरायकाला विचारतो क्वालिटीत काय चुकी आहे काय नाही सगळ्याला विचारतो. 250 रुपयात आम्ही अनलिमिटेडमध्ये ज्वारी भाकर, बाजरी भाकर, तंदूर रोटी, इंद्रायणी राईस, सूप, रस्सा अनलिमिटेड देतो खायला. आणि मटण बी 8, 9, 10 पीस देतो आम्ही खायला. असं नाही की 2-4 पीस दिले तर गिरायकाने काय म्हणावं पावपुरीचे नाही परवडलं तरी आज नाव व्हायला लागले. त्यातच भरपूर परवडायला लागले मला. आपल्या पोटापुरतं भेटते. माझ्यापाशी 29 माणूस कामाला आहे, त्यांचं घर चालतंय. आज सगळ्यांचा आशीर्वादानं मला देवानं इतकं दिलंय. आज मी गाडी घेऊन धावली, इतकी मला पसंती आहे आणि इतका आनंद झालाय. गाडी पाय या समजा माझ्या बायको पाय या माझ्या लेकरा पाय नाव टाकल्या पाय. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं हॉटेल हे तुळजापूर धाराशिव या महामार्गावर आहे. हॉटेलच्या बाहेर आपल्याला अनेक बकरे टांगलेले असतात. हॉटेलवर बकऱ्याचे ढवारा जेवण मिळतं. बकऱ्याचं मटण खाण्यासाठी दूरवरून लोक गर्दी करतात. तसंच हॉटेल हे अत्यंत साधं असून मटण आणि गरम गरम चुलीवरची भाकरी इथे मिळते. विशेष म्हणजे हॉटेलमधील मटण स्वतः मालकच बनवतात. तर त्यांच्या या व्यवसायात हातभार लावण्यासाठी त्यांची पत्नी देखील सहकार्य करते. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके आणि त्यांच्या पत्नी लैला थोरात यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची मुलगी भाग्यश्री हिचं नाव हे या हॉटेलला दिलंय. दरम्यान नागेश यांनी फॉर्च्युनर घेतल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.